काय किती कुरूप आहे हे सर्व. ठेवतो तुझ्यावर विश्वास. अजून दुसरं कोणावर ठेवणार. हालत टाईट व्हायला आली आहे या राईडला. पहिलं म्हणजे तर आपल्याला कैलास टेम्पल एक्सप्लोर करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन मोटो व्लॉगमध्ये. सो आज अरे रे 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 धडधड होते भरपूर. असं काय ना. सो आज आपण निघालेलो आहोत श्री गिरणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे. सो आज तर आपण पोचू नाही शकणार, ती वेगळी गोष्ट आहे, कारण की तो अच्छा कसा डिस्टन्सवरती आपलं मंदिर आहे. सो एकदम आरामात दुपारचं निघालेलं आहे. जसं तुम्ही पाहू शकता इथं 2:37 झाले. आय थिंक सो विजिबल नसेल. फिलहाल 2:37 झालेले आहेत. आपण थोडंसं लेट निघालेलं आहे बिकॉज आज फक्त ड्राईव्ह करूया. आज कुठे फिरायची काही गरज नाही आहे. मस्तपैकी आपल्या डेस्टिनेशन जवळ आसपास थोडंसं पोचूया आणि मग आराम करूया आणि सकाळी पहाटे लवकर उठून आपलं मंदिरामध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया. सो असा काहीसा प्लॅन आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील फिरूया आपण. सो 2 डेजचा किंवा 1.5 डेजचा आपला असा प्लॅन आहे. सो आता आपण फिलहाल पोचलेलो आहोत तळोजा फाटाजवळ. आपल्या आहे गाडी रिझर्ववरती. सो आता आपण पटापट पेट्रोल भरूया. आणि भरपूर ट्रॅफिक का दिसत आहे कारण की तिकडं तर आता ट्रॅफिक लागलेली आहे आपल्या तळोजा ब्रिजला, काय माहिती नाही असं. सो आता आपण पटापट पेट्रोल भरूया आणि निघूया कल्याणशील फाटा मार्गे आपल्या डेस्टिनेशनच्या तर्फे. बाबा एवढी कसली गर्दी. चला एक एकेला जागा देत बसलो. राहायचं आपण इथंच. थँक गॉड. 322 किलोमीटर्स आपल्याला अजून राईड करायची आहे आपल्या डेस्टिनेशनला पोचण्यासाठी. वाव. आणि 7 तास 28 मिनटं, दॅट इज 7.5 तास. हो रे यार, 10:30 पर्यंत पोचू. ओ आपल्या राईडचा पहिला टोल नाका आलेला आहे. आणि हा कोणता आहे? शिलफाटा. येस एक्झॅक्टली, शिलफाटा टोल नाका. किती वाजता आपण निघालो होतो? ऑलमोस्ट हाफ एन आवरपेक्षा जास्त झालं आहे. 3:10 झालेत. हे मी सारखं टायमिंग परत का रिपीट केलं बिकॉज आत्ताशी 11 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहे. इतकी बेकार ट्रॅफिक आहेत, इतक्या रोडला गाड्या आहेत आणि तर सिग्नलमुळे पण जबरदस्त एकदम ट्रॅफिक. अरे यार, एकदाच आपला मेन हायवेला लागलो ना नाशिक रोडला. अरे रे अरे शपथ, हमका क्या पता है मधून आला. थँक गॉड. कोण आहे? होता मोर केअरफुल. 5 किलोमीटर नाही झाले आला आपला लगेच शिलफाटा. आणि काय ॲज युजल ट्रॅफिक. नशीब आपल्याकडे 2 व्हीलर आहे म्हणून साईडून आरामात गाडी आपली निघत आहे. नाही तर बिचारे ते 4 व्हीलरवाले लय बेकार अटकणार आहे, खूप बेकार अटकणार आहेत. बाय द वे, हा जो आता ज्या रूटवरून आता आपण फिलहाल जाणार आहोत त्या रूटवरती मी पहिल्यांदाच ड्राईव्ह करत आहे. याआधी कधीच आपण ड्राईव्ह केलेली नाही आहे. बापरे, चला काटेरी झाड आहे. बापरे, हा केवढा मोठा ट्रॅफिक दिसत आहे मॅप मध्ये. अरे बाबा, चलो आहे ना जागा. हा नशीब आहे. चलो. हा रेती. हां चला
नशीब 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 नशीब. सही आहे सही आहे. असंच 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 चालत राहून द्या, असंच चालत राहून द्या. हो वाव, कसली भारी दिसते दृश्य उल्हास नदीचं. खतरनाक मस्त एकदम छान छान. हा पूर्ण रेडवाला एरिया असं इथून जायचं आहे रिटर्न करून आणि या ब्रिजमध्ये नदी आपल्याला क्रॉस करायची आहे. तिथं एकदम बेकार ट्रॅफिक आहे. उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता त्याच रोडला होतो एक सर्व्हिस रोड भेटला, इथं टाकली गाडी. 3 का 4 किलोमीटर लांबी एवढी ट्रॅफिक आहे. शपथ मॅन. अरे बापरे, कसं काय बाकीचे इतर पब्लिक जाणार. ओ हो 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 हो. बाप रे, काय किती कुरूप आहे हे सर्व. आणि मी आमच्या इकडच्या रोडला बडबड करत असतो. शेट, असली किंग तो यहाँ है. ट्रॅफिक तर आहेच आहे प्लस रोड पण. तसं काम चालू आहे पण एवढ्या लगेच काम नाही होऊ शकणार, एवढं नक्की आहे. आता आपण प्रॉपर मुंबई नाशिक रोडला लागलेलो आहो. तर आता जाऊन कुठे ढंगचा रोड लागलेला आहे. म्हणजे आहे ठीकठाक रोड आहे पण इतका बम्पी रोड आहेत ना आणि इतके सर्व डायव्हर्जन आहेत ना. बाबा बाबा. असा काहीसा मस्त रोड बनणार आहे. होते काम होते. असा रोड असला ना मग काय वाटत नाही. एकदम सुसाट गाडी चालवायची. सुसाट म्हणजे एक लिमिटेड स्पीडला आपण गाडी मेंटेन ठेवू शकतो, क्रूज करू शकतो आणि स्टेबिलिटी पाहिजे. पण या रोडला इथं बरं वाटते. मागाचा जो थोडासा पॅच होता आय थिंक 4-5 किलोमीटरचा, ज्यापासून मेन रोडला लागल्यापासून नुसता बम्पीवाला. आणि जे रिवर्क देखील केलं लय बेकार रिवर्क केलेलं आहे. असो काय इश्यू नाही. लेट्स सी. काहीच क्षणात किंवा वेळात कसारा घाट लागणार आहे आणि आपण पहिल्यांदा कसारा घाटातून प्रवास करणार आहोत. हो, घाट काइंड ऑफ सेक्शन लागलेला आहे. तर हा कसारा घाट तर नाही ना. मला बोर्ड तर कुठं काय दिसलं ना, आयडिया नाही. याच्यापेक्षा भारी असेल कसारा घाट. आपल्या राईडचे 100 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत आणि 2.5 तास. ठीक आहे. आता काय करू शकतो आपण. असं आताचे रोड आता सुसाट आहेत एवढं तर नक्की कळून ते बाय गुगल मॅप. फायदा आपला कसारा घाट कधी येणार आहे मला कळून येत नाही. थांबा इथं आपण पाहू. इथे काय दिसते का. इगतपुरी 21 किलोमीटर. मग इगतपुरीच्या अलीकडेच आहे कसारा घाट असं वाटते. लेट्स सी. थोडं ब्रेक घ्यायची इच्छा झालेली आहे. बहुत असं नॉनस्टॉप चालवत आहे आणि बंप पण जाम दुखायला लागलेला आहे. बरं थोडंसं आपल्या स्कूटीला देखील थोडासा आराम द्यावा, ती पण रिलॅक्स करेल ना. भरपूर वेळ झाला. डांबरीकरण हा रोड आहे, छान रोड आहे एकदम मस्त. हा सर्वात बेस्ट मला रोड आवडतो. एकदम स्मूथ. बम्पी काहीच फील नाही होत. बम्पसारखं अजिबात नाही. सिमेंटच्या रोडला होतच होतं फील. तो किती पण का नको चांगला असं ते. हवा किती मस्त रिलॅक्स वाटतं. प्रॉपर सनडाऊन झालेला आहे
आणि आपला टी ब्रेक देखील झालेला आहे. आणि तुम्ही तर पाहू शकता तो समोर होता तो घोटी टोल नाका. हा घोटीवाला रिजन आहे. इगतपूर झाला हा घोटी रिजन. हा इथे दिले आहे घोटी बुद्रुक. ओके घोटी बुद्रुक. आत्ता आपल्याला स्लाइट लेफ्ट घेऊन राईट मारायचं आहे. ओके गर्दी आहे नको पुढं बघू आपण. थोडीशी कमी गर्दी असेल बरी. मागाशी पण रिफ्यूल करायला घेतलो ही गर्दी 5-7 नंबर पुढे तिथं 20 मिनटं गेली वाया. नाही आहे जसं की आपण बघितलं मागाशी आपल्याला गुगल मॅपनी उजवीकडे वळायला सांगितलं आणि तसं आपण तिचं ऐकलं देखील. बिकॉज हा आपण नाशिकला बायपास करून दुसऱ्याच रोडनी चाललेलो आहोत. चेक बोल थांबलो तिथं मागाशी परत चेक केलं हिचा भरोसा नाही. चेक बोलतो नाशिकवरून नाही घेऊन जात थोडंसं आतल्या रोडनी घेऊन जाते. असंच सरळ आपल्याला चालत राहायचं आहे अजून 48 किलोमीटर. तो स्ट्रेट गेला असतो तर अजून 38 मिनटं स्लोवर दाखवत होता. ठीक आहे ठेवतो तुझ्यावर विश्वास. अजून दुसरं अजून कोणावर ठेवणार काय नाही चालते. एकदम पण गल्ली कुची तर नको काढूच बस एवढं एक माझं म्हणणं आहे. पोचायचं लवकर तू फास्टेस्ट रूट दाखवते एवढं नक्की पण डायरेक्ट एकदम गल्ली कुचीतून अजिबात नको रे बाळा. असे रोड असे तर चालतील. आता कुठं वातावरण एकदम प्लेझंट झालेलं आहे. वा मागाशी गरम होत होतं एक्स्ट्रीम पण नाही पण जेव्हा निघालो होता ना पहिला 1 तास तरी गरम फील होत होतं. आणि त्यात ही ट्रॅफिक तो दूर ट्रकचा इकडून येतं तिकडून येतं थांबतो हीट इंजिनमधली असं. आता प्लेझंट आता होपफुली आता तर थंडी वाजायला लागेल मला थोड्या वेळात. पायाला तर थोडीशी थंडी लागायला लागली आहे. याच्या पहिलं पेट्रोल भरून या आपण इथं. अजून उशीर किंवा लांबवण्या नको. सर एवढी नाही करते. इथून आता आपल्याला राईड घ्यायचं आहे. मागाचे जे 40 किलोमीटर्स आत्ताशी कंप्लीट व्हायला आलेले आहेत. वाह इट वॉज ओके रोड. चला हां आणि असेच हे जे स्पीड ब्रेकर दिसत आहेत ना आत्ता जस्ट 2 मिनटापूर्वी 40 ते 50च्या स्पीडला उडवून टाकले. मस्त क्रूज करतोय. डाऊन स्लोप आला आणि अचानक समोर स्पीड ब्रेकर दिसायला लागले. 60ला होती तरी गाडी पण उडले चांगले उडले यार. भीती वाटते यार. मोर 140 किलोमीटर 2.5 तास. ठीक आहे बोला. अंधार पण झालेला आहे. अंधारात काय एवढं मोठं व्लॉगिंग किंवा दाखवण्यासारखं पण असं काय नाही. दिवसा ढवळा थोडंसं बरं वाटतं पण अंधारामध्ये काय एवढं मोठं व्लॉग करणार किंवा दाखवणार. मग थोडंफार आपलं अपडेट दिलेलंच बरं. आणि रोड एवढे पाहिजे तेवढे चांगले नाही आहेत. ठीकठाक आहेत. तो रोड आधीचा चांगला होता. मागच्या आपण ट्रॅव्हल केला ना मेन नाशिक हायवेला लागलो होतो ते राईड घेईस तोपर्यंत ते अराउंड 100 किलोमीटर्सचा रोड. येस बऱ्यापैकी चांगला होता. एंडिंगचा चांगला होता. इनिशियलचा थोडासा 20-30 किलोमीटर नॉट दॅट गुड पण सो फार सो गुड. चला ना गडे चला ना गडे. फिलहाल वाजलेले आहेत 7:31 आणि आता आपण कुठल्या रिजनमध्ये होते ना माहिती. इथं फक्त एक साई शुभारंभ हा हॉटेल आहे आणि अजून देखील 130 किलोमीटर बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनसाठी. ऑल्दो आपण थोडंसं अलीकडेच थांबू. 120 किंवा 125 कन्सिडर करू शकतो. सोफावर थोडंसं आता वॉटर ब्रेक घेऊया. सुसू ब्रेक तर अजून आला नाही आपला झाला नाही म्हणजे आलीच नाही तर नंतर आपण घेऊ. तर थोडं पाणी पिऊ. बांधपासून 1 तास झालं पाणी पिलंच नव्हतं आणि चहा पिल्यापासून मला थोडंसं स्ट्रेचिंग देखील केलं. एकदम फोटो पण काढले मस्त वाटत होतं आणि बस थोडंसं आता बरं वाटायला लागलं. चला आता आपण थेट निघूया आपल्या मार्गाला.
चांगलीच थंडी वाजते जा. एक पाईप अटकवलाय ना वाटतं. पाईप अटकवला अटकवला पाईप अटकवलाय. थंडी वाजते जा. मुंबई 1 किलोमीटर आय थिंक सो. समृद्धी महामार्ग समोर लागणार आहे वाटतं. हां जायचं असेल तिकडे. ठीक आहे. 9:08 आणि नॉनस्टॉप मागातपासून पण राईड करत आहोत. बापरे थंडी एकदम कडाक्याची लागलेली आहे. लयच भारी एकदम थंडी आहे झाली जा. ऐक म्हणून मी काहीच मोठं ब्लॉग नाही केला. बोला आपला रायडिंगमध्ये कॉन्सन्ट्रेट करतो. नको काय मोठं ब्लॉग करायला. पण बोला तुला आठवलं बोल थोडंसं आपण चला एक काहीतरी वेगळं दिसलं म्हणून बोलो चला ऑन करतो. मग आपला कॅमेरा म्हणून ऑन केला आहे. आणि 32 किलोमीटर बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनला आणि पाऊण तास दाखवत आहे. म्हणून बोलो ऐक हे बघा असे बंपी रोकडे सरळ हायच नाही. पाय नुसते आखडल्यासारखे झाले. आता पेन व्हायला लागलं मला थायमध्ये. त्यात हा समोरचा मडगाड नुसता गडगड गडगड आवाज करतो. त्याचं काही काम केलंच नाही मी. हालत टाईट व्हायला आली आहे या राईडला थोडीशी. थंडीमुळे थंडी पण आहे आणि पाय आखडल्यासारखं होते जास्त. आणि आता आपण आलेलो आहोत हॉटेल मुंबादेवीच्या इथं. मागातपासून बाबा जाम एकदम थंडी वाजते. आणि हार्डली आता किती 5-10 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं मंदिर आहे. मग तिथं आपण जेवून घेऊया. तो हॉटेल शोधूया आणि मस्त आराम करूया. छानपैकी आपलं जेवण करून झालेलं आहे. म्हणजे डिसंट होतं जेवण. 2 रोटी राईस आणि मटर पनीर. पण त्याच्यात मटरच नव्हते असं सीन झाला. पण ठीक आहे असं ते काय नाही इश्यू नाही आहे. नो कंप्लेंट्स. जेवायला भेटलं आपल्याला ते महत्त्वाचं आहे. अन्न परब्रह्म आहे. चला आता फिलहाल ग्लव्ज नाही घालत बिकॉज गुगल मॅपवरती चेक केलं मी. तिथं आपल्या थोड्याशाच अंतरावरती एक हॉटेल दिसत आहे आपल्याला जिथं आपण स्टे करू शकतो. म्हणून बोला आता 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. पण बोला नको. आणि बघा तुम्हाला आवाज येत असेल ते बघा. सो फायनली आपल्याला हॉटेल मिळालेलं आहे. हॉटेल गोल्डन रेसिडेन्सी म्हणून आहे. ऑन द वे चालत होतं तर थांबलो तिथं तर फायनली भेटलं. आणि 700 रुपीजला भेटलं. ते एकदम बेटर आहे. आपल्या बजेटमध्येच आपल्याला भेटलेलं आहे. एक मिनिट ठेवून बेडवर नको चल तिकडे. हां झाला तो पण इकडे जा. डोरला करूया क्लोज आपण. चला. आणि अशी काहीशी आपली एकदम डिसेंटची रूम आहे. आणि हा एवढा चांगलावाला ठीक आहे अच्छा कसा वॉशरूम आहे. अजून काय पाहिजे. कारण की मी 1-2 हॉटेल बघितले. त्याची एकाची कॉस्ट 3000 होती. एकाचे 1500. बोले अरे यार एकच रात्र आपल्याला राहायचं आहे. तर एवढं कसं काय कॉस्ट असू शकतं. मग एकाला कॉन्टॅक्ट करायला पुढं जात होतं. पण ऑन द वे इथं 2 मुलं बसली होती. हॉटेलचं नाव दिसलं म्हणून बोला कनेक्ट करावं त्यांच्यासोबत. तो बोला 800 रुपये बोलला होता. काहीतरी कमी कर 700 रुपये. बोल ठीक आहे 700 रुपये. कुठं 500 रुपयासाठी बार्गेन करत बसू. आपलं 700 रुपयाला काम झालेलं आहे. चला तो इथून आय थिंक सो 4 किलोमीटर्स या 3 किलोमीटर्स किंवा 5 किलोमीटर मॅक्स टू मॅक्स अंतरावरती आपलं तो मंदिर आहे. आणि सकाळी 5:30 वाजता ओपन होतं मंदिर.
सो आपण मे बी 5ला निघूया किंवा ॲटलीस्ट 5:30 पावणे 6पर्यंत आपण मंदिराजवळ पोचूया. बिकॉज मे बी उद्या संडे आहे, गर्दी असली तर. आता मस्त आहे की आता झोपूया. अराउंड 11 वाजलेत. झोपता आली नाही पण झोपायला पाहिजे कारण की लवकर उठायचं. 4:30 दरम्यान उठू, मग कुठे जाऊन 5:30 आपण रेडी होऊ. तुम्हा सर्वांना शुभरात्री. उद्या सकाळी भेटूया लवकर. शिवजीचं दर्शन झालेलं आहे. एकदम प्रसन्न वाटतं, एकदम छान वाटत आहे. ऑल्दो थोडेसे लेट निघाल्यामुळे आपल्याला थोडंसं लाईनमध्ये राहायला लागलं, ती वेगळी गोष्ट आहे. पण विदिन 2 आवर्समध्ये आपलं दर्शन झालं. मस्त ऑलमोस्ट हाफ एन आवर आपण मंदिरामध्ये स्पेंड केला आणि आता निघालो. तर थोडंसं आपण नाश्ता पाणी किंवा सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नाही आहे म्हणून बोला आता नाश्ता करतो आणि आपण इथून निघूया एलोरा केव्सकडे. मेन पहिलं म्हणजे तर आपल्याला कैलास टेम्पल एक्सप्लोर करायचं आहे, ते देखील आपण एक्सप्लोर करूया. लास्ट 5 ते 6 वाजेपर्यंत मॅक्झिमम, कारण की तोपर्यंत आपल्याला नाही घ्यायचं, कारण की परत आपल्याला अजून 7.5 ते 8 तासाचा अजून प्रवास करायचा आहे. सो आता आपली ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, जो याच्यानंतर जो कंटिन्यू होणार आहे. सो तोपर्यंत नो टाटा, नो गुड बाय, और जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बोला हर हर महादेव. आपण आपल्या राईड थ्रू अनुभवूया.